नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे शिवरायांचं तुकड्यांचं कालवण. तर इथे शिवरा मासा घेतला आहे आणि त्याचे असे तुकडे आहेत. त्या तुकड्यांचं मी फ्राय करणार आहे. तर पहिल्या सगळ्यात आधी मी याला मीठ लावून घेतलेलं आहे. आणि जर शिवरे जर तुम्हाला मादाळलेले असतील, मादाळलेले म्हणजेच त्यांना चरबी जास्त असते, तर तसे असतील ना, तर काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, मी कसं बनवलं होतं आणि त्याच्यातून काय काय प्रॉब्लेम्स आले, तर त्या ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे हे सुद्धा समजून जाईल. तर इथे मी मसाला, हळद टाकलेला आहे तुकड्यांमध्ये आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकलेला आहे. आता हे सगळं असं ना मी एकत्र लावून घेते सगळ्यांना. आणि कोणत्याही मच्छीचं, म्हणजे जर तुम्ही कोणतीही पण मच्छी फ्राय करत असाल, तर सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे आपण मसाला, मीठ वगैरे लावून थोडा एक 5 मिनटं 10 मिनटं ना मॅरिनेशन करत ठेवायचं. त्याचा परिणाम असा होतो की मसाला किंवा मीठ त्याच्यामध्ये छान मुरतो आणि ते अजून चविष्ट लागते. तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. ओके. तर आता बघा, माझा लावून झालेला आहे मसाला आणि मीठ. तर ही तुकडी अशा प्रमाणे दिसते. तर आता लावून झाल्यानंतर मी लाल तिखट याच्यामध्ये टाकलेला आहे. लाल तिखट ह्यासाठी टाकलेला आहे फक्त आणि फक्त कलरसाठी, म्हणजे तुकड्या छान लाल वाटाव्या म्हणून. तो पूर्ण रेड काश्मीरी मसालाच आहे, जो आम्ही सेपरेट दलून घेतो. आता लावून तर झालेला आहे. एक 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे मॅरिनेशन करत. आणि मॅरिनेशन झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल मी खूप कमी प्रमाणात टाकलेलं आहे, जवळजवळ मी 1 चमचा टाकला असेल. तर हा मी तेल टाकलेला आहे. त्याचं कारण असं, तेल टाकला नसता, जर आपला नॉनस्टिक पॅन असेल ना, तर तुम्हाला तेल टाकायची काहीच गरज नाही आहे. कारण तुम्ही फक्त जस्ट ब्रशअप केलात ना तरीही चालेल. कारण जो शिवरा आहे तो मी बोलले मगाशी तुम्हाला की मादाळलेला आहे, चरबी जास्त आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की ती चरबी आहे ना मेल्ट होते. मग ती मेल्ट झाल्यानंतर तुकड्या बाजूला राहतात, तेल अजून सुटत जातो. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलल्याप्रमाणेच की या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही समजून जाईल की आपल्याला काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत शिवरा तळताना आणि काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप समजून जाईल. म्हणून मार्केटमध्ये जर तुम्ही शिवरा वगैरे आणायला जात असाल तर चरबीवाला घ्यायचाच नाही. हा चरबीवाला म्हणजे कधी समजतो, तर तो पोटाचा भाग घ्यायचा नाही. त्यांना सांगतानाच सांगायचं की पोटाचा भाग नको आहे, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये चरबी येणारच नाही तुम्हाला. तर आता ह्या एक 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 तुकड्या मी तव्यावर टाकून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. मसाला कच्चा नाही राहिला पाहिजे, पूर्ण शिजला गेला पाहिजे. म्हणून एकदम अगदी लो फ्लेमवर मी ठेवलेला आहे. आणि हळूहळू एकदम स्लो प्रोसेसमध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे. तर आत्ता तुम्ही बघितलंच असाल की थोडासा तेल सुटला होता. तो तेल का सुटला? कारण याच्यामध्ये चरबी होती. म्हणून फ्राय करताना जर तुम्ही शिवरा हे करत असाल तर तुमचा हाच प्रॉब्लेम होणार. मग त्यापेक्षा जर तुम्ही पोटाकडचा भागच घेतला नाही तर तुम्ही शिवरा फ्राय करू शकता. जर तुम्ही पोटाकडचा भाग घेतलात तर शिवरा अजिबात फ्राय करू नका. त्याचं जर कालवण बनवलात ना तर फॅट करी छान लागते आणि एवढी काय वेस्ट नाही जात.
तर आता हे सगळं आटोक्यात आणण्यासाठी, म्हणजे तेवढा तेल तर तो ॲब्झॉर्ब नाही होणार, तर मी काय केलं, तो तेल काढून टाकला आणि त्याच्यावर आहे ना थोडासा कडकपणा यायला म्हणून रवा आणि तांदळाचं पीठ वरून असं स्प्रिंकल केलं. आणि हे पूर्ण आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचं आहे, अजिबात हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे. त्याचं कारण असं, जेव्हा तुम्ही रवा टाकाल, तांदळाचं पीठ टाकाल, तेव्हा तो जो त्याचा मिक्सचर आहे तो करपला जाऊ शकतो. त्याच्यामुळे मग तुकड्यांची जी टेस्ट आहे ती खराब होऊ शकते. तर आता हे बघा, हे ऑलमोस्ट शिजलेलं आहे, पण काय होतं आहे की जिथे जिथे तो फॅट आहे तो फॅट हळूहळू मेल्ट होतो आहे आणि मेल्ट झाल्यामुळे तेल त्याला अजून सुटतं आहे. आता आपलं हे आहे ना कंप्लीट झालेलं आहे. मी काय करते, तेल बाजूला करण्यासाठी त्याला असं साईड अप करते. हे बघा, हे असं साईडला ठेवलं, त्याचं कारण तेल मधीत राहिला आणि जेवढा तेल असेल किनाऱ्यावर लागणार नाही. आणि मग ह्या अशा तुकड्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, आता मी एकच तुकडी घेते. ही बघा, ही बघा कशी झाली आहे. तर हा बाव आहे पूर्ण, बघा पूर्ण मासे आहे. पण जो पोटाकडचा भाग आहे ना तो तुम्हाला दाखवतो, थांबा. हा बघा, गरम आहे खूप, त्याच्यामुळे मला पकडता नाही आला. तर हे बघा, आतमध्ये पण पूर्ण ऑइलच आहे, पूर्ण ज्युसी झाला आहे तो, कारण चरबी होती.